जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। त्रेतायां हनुमद्रामौ द्वापारे पार्थकेशवौ शिवसमर्थौ तु कलौ राष्ट्रधर्मस्य रक्षकौ। जय जय रघुवीर समर्थ। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। ओम नमस्कार। सर्व राष्ट्रधर्मप्रेमी, राष्ट्रधर्माभिमानी, राष्ट्रधर्म आचारदक्ष अशा जगद्वीश मूर्तीरूपी असणाऱ्या श्रोत्यांना श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या वतीनं सादर जय रघुवीर। श्री समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेला राष्ट्रधर्म, आचरलेला राष्ट्रधर्म आणि प्रसृत केलेला राष्ट्रधर्म कसा होता याची थोडक्यात पूर्वपीठिका आपण मागील प्रवचनामध्ये पाहिली, की ज्यामध्ये देवकारण आणि देशकारण एकत्रित गुंफलेलं आहे, ते वेगळं ठेवलेलं नाही आहे। आणि श्रोत्यांच्या हेही लक्षात आलं असेल की देवकारणातील अनेक मुद्दे देशकरणामध्ये जाताना दिसत आहेत आणि देशकरणातील अनेक मुद्दे देवकरणात येताना दिसत आहेत, कारण हे वेगळं करायचंच नाही आहे, हे एकत्रच पुढे न्यायचं आहे। हाच तर राष्ट्रधर्म आहे। ते वेगळं करायचं असतं अशा चुकीच्या पद्धतीनं आम्हाला शिकवलं गेलं आणि त्यामुळे आम्ही भ्रमित झालो। जे झालं ते झालं, पण इथून पुढं आपण समर्थांचा राष्ट्रधर्म स्वतः पालन करून समाजामध्ये तो कसा फोफावेल हा प्रयत्न करायचा आहे। त्याचसाठी ही प्रवचन मालिका आहे। देवकारणाच्या एका लक्षणामध्ये आपण महंती हा शब्द घेतला होता, सहज महंती। समाजकारणामध्ये आपण समाजाभिमुख महंती असं म्हटलं होतं आणि राजकारणामध्ये गुप्त महंती असे शब्द वापरले होते। ही काही वेगळी वेगळी अशी महंती नाही आहे, पण त्या त्या भूमिकेमध्ये त्या त्या पद्धतीनं ती करायची आहे, म्हणून आपण त्या पद्धतीचे विशेषणं त्या महंतीला लावली। हीच महंती आपल्याला समाज संघटन या अर्थानं समजून घ्यायची आहे। पूर्वीच म्हटल्याप्रमाणे इसवी सन 1645 मध्ये रामदास स्वामी जेव्हा महाराष्ट्रात पुन्हा परत आले आणि त्यांनी आपलं राष्ट्रकार्य सुरू केलं, त्यामध्ये संघटना निर्माण करणं हा मुख्य विषय होता। पण संघटना निर्माण करायची हे एकट्याचं काम नाही आहे। अनेक मुंडे असावीत, अनेक मुंडे म्हणजे चांगले चांगले लोक आपल्याला मिळाले पाहिजेत। त्या चांगल्या लोकांना आपण प्रेरणा देऊन, योग्य बनवून त्यांना दूरदेशी पाठवायचं आणि अशा पद्धतीनं संघटनेचा विस्तार करायचा, संप्रदायाचा विस्तार करायचा, म्हणजेच राष्ट्रधर्माच्या विचारांचा विस्तार करायचा, हा त्यामागचा उद्देश। पण हे लोक योग्य असले पाहिजेत। अनेक सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक अशा संघटनांमध्ये, संस्थांमध्ये सध्या परिस्थिती काय आहे? लोक मिळत नाही। जर लोक मिळत नसतील तर ते मिळवावे लागतात। आपोआप लोक कसे मिळतील? आणि ते होण्यासाठी आपली उंचीही वाढवावी लागते। आणि समर्थ तसे होते, अत्यंत देदीप्यमान असं त्यांचं व्यक्तिमत्व, त्यामुळे योग्य योग्य असे युवक त्यांच्याकडे आकर्षले जायचे। त्यांची योग्यता तपासून समर्थ त्यांना त्या त्या प्रकारची कामं द्यायचे आणि त्या त्या पद्धतीनं त्यांना उन्नत करून
त्यांच्यावर दायित्व सोपवून त्यांना दूरदेशी पाठवायचे आणि त्यांच्याकडून देवकारणही करून घ्यायचे, समाजकारणही करून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये जर धूर्तपणा असेल तर स्वराज्य निर्मितीसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीनं गुप्त महंतीच्या माध्यमातून राजकारणही करून घ्यायचे. अशा पद्धतीनं समर्थांनी आ सेतू हिमाचल असं सांगितलं जातं की 1100 मठांची स्थापना केली, हनुमान मंदिरं तेवढीच स्थापन केली. अगदी लंकेमध्ये सुद्धा समर्थांचा मारुती आहे आणि तिकडे हिमालयामध्ये सुद्धा आहे श्वेत मारुती. आणि गुप्त पद्धतीनं ही गुप्त पद्धतीनं विशेष करून परकीयांच्या क्षेत्रामध्ये असणारी हे जे मठ आहेत ह्यांचं काय अद्भुत कार्य आहे हे आपण पुढच्या प्रवचनांमध्ये राजकारण या विषयाच्या अंतर्गत पाहणार आहोत. आणि त्यांचं योगदान किती श्रेष्ठ होतं आणि स्वराज्य निर्मितीला त्याचा किती लाभ झाला हे आपण पाहणार आहोत. पण हा जो महंत आहे, हा महंत, या महंतांनी महंते महंत करावे, युक्तिबुद्धीने भरावे, जाणते करून विखरावे नाना देशी, हा जो समर्थांचा उपदेश होता तो महंत कसा पाहिजे, त्याच्यात कोणते गुण हवेत की जो एकापासून अनेक मठ निर्माण करेल, आपले शिष्य बनवेल, शिष्योपशिष्य बनवेल आणि या संघटनेचा विस्तार करेल आणि ती संघटना बांधून ठेवेल. हरिकथा निरूपण नेमस्तपणे राजकारण हे त्याला जमलं पाहिजे. वर्तायाचंही लक्षण बरे असावे. पुसो जाणे, सांगो जाणे, अर्थांतर करू जाणे, सकळिकांचे राखो जाणे समाधान. दीर्घ सूचना आधी कळे, सावधपणे तर्क प्रबळे, जाण जाणोनी निवळे यथायोग्य. ऐसे जाणे जो समस्त, तोची महंत बुद्धिवंत, या वेगळे काही कामाचे नाही. म्हणजे त्याच्यात किती सद्गुण पाहिजेत. त्याला हरिकथा निरूपण म्हणजे देवकारण जमलं पाहिजे, त्याला नेमस्तपणे राजकारण करता आलं पाहिजे, कसं वागायचं, कुठं कोणत्या प्रसंगी कसं वागायचं ह्याची त्याला जाण पाहिजे. कोणी प्रश्न विचारला तर त्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे, सगळ्यांना शांत करता आलं पाहिजे, म्हणजे त्याला नायकत्व सिद्ध करता आलं पाहिजे, नेतृत्व त्याला राखता आलं पाहिजे. नाहीतर सगळे शांत कसे होतील, निवतील कसे. दीर्घ सूचना आधीच कळते, भविष्यात काय होणार आहे, ह्या गोष्टी केल्यामुळं भविष्यात काय होऊ शकतं हे त्याला आधीच कळतं. सावधपणे तर्क प्रबळे, अत्यंत तो सावध दक्ष असा असतो, त्यामुळे त्याचा तर्क कायम जागृत असतो, चिंतनशील तो असतो आणि त्याला सर्व गोष्टी पटकन लक्षात येतात. म्हणजे वरून ताक भात कळलं पाहिजे असं जे म्हणतात ना, तसं त्याला कळतं. हे झालंय म्हणजे पुढं काय होणार, कशामुळं झालं, काय केलं म्हणजे हे होणार नाही, ह्याचा परिणाम काय होणार हे पटकन त्याला कळतं. ऐसे जाणे जो समस्त, तोची महंत बुद्धिवंत, असा तो महंत योग्य असला पाहिजे. म्हणून समर्थ अशा चुणुकदार मुलांना आणि तेजस्वी मुलांना एकत्र करून त्यांना उपदेश करून योग्य बनवून शरीरबल, मनोबल, संकल्पबळ निर्धारित करून महंत बनवून त्यांना देशोदेशी पाठवून देत असत. हे महंताचं लक्षण आहे. जर तो आत्मज्ञानी असेल तर तो सर्वोत्तम महंत, पण आत्मज्ञान मिळणं एवढं सोपं नाही आहे. म्हणून किमान तो उत्तम साधक असला पाहिजे आणि त्याचबरोबर त्याला समाजात काय चाललेलं आहे, लोकांचा मतप्रवाह कुणीकडे आहे, राजकारण कसं चाललेलं आहे याचंही यथातथ्य ज्ञान असलं पाहिजे. हा महंत म्हणून गेला योग्य आहे. आणि असा जेव्हा महंत
लोकांमध्ये जात असे त्याचा तत्काळ प्रभाव त्या लोकांवर पडत असे. आणि लोक नभा माझी तारांगणे तैसे लोक असे ते त्याच्या मागं धावत असत. आणि त्याचं वैराग्य एवढं काही विशेष असे की त्या वैराग्यामुळं तो लोकांना चटक लावून निघून जात असे. त्यांच्याकडून कशाची अपेक्षा त्याला नसे, पैशाची अपेक्षा नाही, मान मरातबाची अपेक्षा नाही, कशाचीच अपेक्षा नाही, मला मोठं बना याची अपेक्षा नाही. हे पाहून लोक चकित होऊन जात. असे महंत, अनेक महंत समर्थांनी निर्माण केले, अत्यंत तेजस्वी, ओजस्वी, बलवान. म्हणून महंत असे हवेत. महंतच जर तसे निर्माण झाले नाहीत, अरे हजारो मठ काय लाखो मठ जरी बांधले तरी उपयोग काय त्याचा? योग्य मनुष्य पाहिजे, मठ बनतील. माणूस निर्माण करणं महत्त्वाचं आहे. मनुष्य निर्मिती ज्या ज्या लोकांनी केली, ती आजचे काळ असेल किंवा पूर्वीचा काळ, जिथं उत्तम मनुष्यबळ जास्त आहे, समर्पित लोक आहेत, त्यांच्याकडं सांपत्तिक स्थिती त्यांची किती बळकट आहे हे गौण होऊन जातं. त्यांच्याकडे किती संस्था आहेत, किती भूमी आहे, किती संपत्ती आहे हे गौण आहे. चांगले लोक असतील तर संपत्ती काय आकाशातून कुबेर धनाचा वर्षाव करेल. पण मनुष्यबळ पाहिजे. आणि समर्थांनी हेच केलं. पहिल्यांदा उत्तम लोक गोळा केले. संघटना नाही तर होऊ शकत नाही. हे महत्त्वाचं कार्य समर्थांनी केलं. पण ह्या महंताला पुढं काय सांगितलं, त्याच्या पुढं काय कार्यक्रम ठेवला? व्हॉट इज द प्रोग्राम? तू संप्रदाय निर्माण केला पाहिजेस. आपला परमार्थ, देवकारण, देशकारण हे कसं प्रसृत होईल याचा तू प्रयत्न केला पाहिजेस. काही एक संप्रदाय करणे, ये विषयी आलस्य न करणे, याबद्दल अजिबात आळस करू नको. आलस्यकरिता उणे दिसेल परमार्थी. काही एक समुदाय करणे, समुदाय वाढव. बरं, त्याला काही पैसे मिळवणे एवढा उद्देश नाही आहे त्याचा. त्याला राष्ट्रधर्म लोकांना सांगायचा आहे. आणि राष्ट्रधर्म काही पशुपक्ष्यांना आणि झाडावेलींना तर सांगायचा नाही आहे ना, मनुष्यांनाच सांगायचा आहे. म्हणून संप्रदाय, म्हणून समुदाय केला पाहिजे. म्हणून काही एक समुदाय करणे, ये विषय आलस्य न करणे. आलस्यकरिता उदंड उणे दिसेल परमार्थी. आपला हा जो मार्ग आहे हा राष्ट्रधर्माचा मार्ग आहे. राष्ट्रधर्म लोकांमध्ये पोहोचला पाहिजे. अध्यात्म सांगणारे अन्यही बरेच लोक आहेत, पण लोकांना राष्ट्रधर्म सांगणारा हे आपलं मुख्य कार्य, हे लोकांना समजलं पाहिजे. म्हणून तू समुदाय कर, योग्य लोकांना एकत्रित घे. पण जेव्हा लोक एकत्रित यायला लागतात तेव्हा ते काही सर्व गुणसंपन्न असतात का? कधीच असू शकत नाही. म्हणून महंतामध्ये तितिक्षा, क्षमाशीलता फार अधिक प्रमाणात हवी. दुष्ट दुर्जनांना प्रतिकार सांगितला आहे. अन्यायाचा प्रतिकार दुष्ट दुर्जनांच्या विरोधात आहे. आणि हे दुष्ट दुर्जन म्हणजे कोण? की जे आपली संस्कृती नष्ट करायला बसलेले आहेत, असे दुष्ट दुर्जन. पण ज्याला संप्रदाय वाढवायचा आहे, ज्याला समुदाय वाढवायचा आहे, त्या नेत्याला क्षमाशील असावं लागतं. म्हणून समर्थांचा उपदेश आहे की तू क्षमाशील बन. लोक चुकती तवरी क्षमा जो न करी, तेने करिता बराबरी होत जाते. विवेके क्षमा जो न करी, तेने करिता बराबरी होत जाते. ज्याच्यामध्ये विवेक नाही आहे आणि जो जशास तसे हे समर्थांनी शिकवलं आहे असं म्हणून लोकांशी जर भांडायला लागला तर त्याच्यामध्ये विवेक नाही असा त्याचा अर्थ झाला. अरे जशास तसे कुणी करायचं आहे? राजकारणी माणसांनी राजकारण खेळताना करायचं आहे. राजकारणी माणसांनी सुद्धा समाजकारण करताना जशास तसे वागून चालत नाही. शत्रूशी तसं वागायचं आहे.
शत्रूशी कावा करायचा आहे, शत्रूशी डावपेच खेळायचे. जर ही नीती तुम्ही समाजकारणात आणलीत आणि देवकारणात आणलीत तर काय अवस्था होईल? तिथं क्षमाशीलच असायला पाहिजे. क्षमाशीलतयाच्या तुका हानी नाही. जो क्षमाशील असतो त्याचं तुक म्हणजे श्रेष्ठता, त्याचा मान मराठा फार वाढतो. लोक त्याला वश होतात. अरे, आपण एवढे अपराध यांचे केले पण ह्याने आपल्याला मोठ्या मनाने क्षमा केली. एक ब्रनी सुद्धा ते काही मला बोलले नाही. फार क्षमाशील आहेत. लोक आपलेसे होतात आणि अशा पद्धतीनं समुदाय वाढतो. म्हणून महंती सुखाची नाही येथे दुःख उदंडही असं सांगितलेलं आहे. महंती ही सुखासुखी होत नाही. अत्यंत दुःख सहन करावं लागतं. पण ते दुःख का सहन करायचं? तर आपला धर्म टिकून राहील, आपल्या धर्माचा प्रसार होईल म्हणून ते करायचं आहे. पण हे कोणत्या मार्गाने करायचं? फक्त क्षमा हा एकच विषय आहे का? नाही. समर्थांचं एक फार सुंदर पत्र आहे. त्या पत्रामध्ये पद्यपत्र आहे. त्याच्यात असा सुंदर उपदेश केलेला आहे. विशेष करून लहान मुलांना आपलंसं कसं करून घ्यायचं या दृष्टीनं आहे. पण अन्य लोकांसाठी सुद्धा आपण तो उपदेश ग्राह्य मानू शकतो. त्याच्यात समर्थांनी असा उपदेश केलेला आहे की सोयऱ्या धैर्यांची तीक्ष्ण बुद्धीची मुलं, त्यांच्याशी अत्यंत प्रेमानं तुम्ही बोला, गोड भाषेत बोला. गोड भाषेत बोलायला लागल्यानंतर ही मुलं असतात, त्यांना प्रेमाची अपेक्षा असते. तुम्ही गोड पद्धतीनं गोड भाषेत त्यांच्याशी बोलायला लागलात की ते तुमच्या जवळ येतात आणि मैत्रभाव धारण करतात. तुम्हाला विश्वास बसला की ह्याचा माझ्यावर विश्वास बसलेला आहे, हा आपल्याला मित्र मानतोय, अरे हा माझा दादा आहे बरं का, असं त्याला जेव्हा वाटायला लागतं. महंत फारच जर मोठा असेल तर कदाचित काका आहे, मामा आहे, असं त्याला काहीतरी नातं काहीतरी जुळतं त्याच्याशी आणि त्याच्याशिवाय त्याला कर्मेन असं होतं. अशी ज्या तीक्ष्ण बुद्धीची चांगली मुलं जेव्हा जवळ येतील आणि मित्रभाव धरतील त्यावेळेला त्यांना एकांतात न्यावं आणि सांगावं, अरे बाळा थोडं देवाचं भजन करत जा. तो लगेच ऐकेल असं नाही आहे. तो मुलगा आहे, लहान मुलगा आहे. तो मोठे लोक पण ऐकत नाहीत, लहानांचं काय सांगावं. तो छोटा मुलगा आहे, तो कसा लगेच ऐकेल? पण आपण धीर सोडायचं नाही, आपण रागवायचं. एकदा जरी तुम्ही रागवलात की केलं, मैत्री संपली. तो मुलगा घाबरला. अत्यंत संयमानं त्या मुलाला आपलंसं करावं आणि जेव्हा तो देवभक्तीला लागेल त्यावेळेला त्याला सांगायचं, बाळ हा जप कर बरं, ही उपासना करत जा, तुला त्याचा लाभ होईल. आणि अर्थात मुलं ही मनापासून सगळ्या गोष्टी करतात. त्यानं केलेला जप काय, उपासना काय ते लगेच फळ देणार आहे आणि त्याला सकारात्मक ते दिसायला लागतं आणि तो नित्यनेमानं ते करायला लागतो. एकदा का त्यांनी ते नित्यनेमानं करायला सुरू केली, हे बघा, कुठल्याही गोष्टीचा फॉलोअप करणं फार गरजेचं आहे. पाठपुरावा. त्याला सांगितलं करेल, केलं तर केलं, नाही तर गेला उडत. अशी संघटना वाढत नाही. तुम्ही काम द्या, ते काम होतं की नाही बघा. त्याला असंही वाटू न द्या की काय बाबा तगादा लावल्यासारखा, हेही वाटू देता कामा नये आणि असंही वाटायला नको काय मी केलं काय नाही केलं काय, ह्यांना काहीच घेणं देणं नाही आहे, असंही वाटायला नको. अशा पद्धतीनं हे सगळं करायचं आहे. हे जर केलं नाही तर संघटना पुढे जातच नाही. ती काळ्या दगडावरची पांढरी रेघ. महंताचं हे कर्तव्य आहे की त्यांनी पाठपुरावा केला पाहिजे. नसेल झालं, का नाही झालं शोधून काढावं, मार्ग काढावा, कटकट करू नये. आणि अशा पद्धतीनं जर त्यांनी उत्तम पद्धतीनं भक्ती करून दाखवायला सुरू केली की मग समर्थ म्हणतात, बाकी पुढं तुम्ही काहीही करू नका, त्या मुलाला माझ्याकडं पाठवून द्या, त्याचं पुढं काय करायचं ते मी सगळं पाहून घेतो, त्याचा उद्धार कसा करायचा हे मी बघतो, तो कशाच्या योग्य आहे. गृहस्थाश्रमाच्या योग्य असेल तर त्याचा गृहस्थाश्रम पण सुरू करून देऊ, आणि जो तर नैष्ठिक ब्रह्मचारी राहण्याच्या योग्यतेचा असेल तर त्याला नैष्ठिक ब्रह्मचर्याची दीक्षा देऊन त्याच्याकडून त्या प्रकारचं काम करून घेऊ. आणि जर तो अत्यंत धूर्त असा असेल, धूर्त चांगल्या अर्थानं बरं का, मारुतीरायांचं एक विशेषण आहे, धूर्त वैष्णव गायका भीमरूपीमधलं, त्या अर्थानं धूर्त असा जर तो असेल तर त्याला राजकारणासाठी आपण वापरू शकतो. बरं, ते राजकारण राष्ट्रधर्माच्या निहित असणार आहे, त्याच्यात स्वार्थ काही नाही आहे. ह्या पद्धतीनं समुदाय संप्रदाय वाढवायचा आहे. पण प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असते.
कुठंपर्यंत हा व्याप वाढवावा महंतानं? तिथंपर्यंत वाढवावा जिथंपर्यंत त्याचं साधन बिघडत नाही. तर नुसतं मठच काढत सुटलेलं आहे, दीक्षाच देत सुटलेला आहे, लोकसंग्रह प्रचंड केलेला आहे आणि ह्याची साधना काही नाही आहे. लोकांना सांगतो रोज एवढा एवढा जप करत जा, त्याच्या 10% ह्याचा स्वतःचा जप होत नाही आहे. का तर एवढी लोक त्याच्या मागं आहेत सध्या. त्या महंतीचा काहीही उपयोग नाही. ऐसे महंत हळू पडती, समर्थांचं सांगणं आहे. कुठंपर्यंत करा, तुमची उपासना जोपर्यंत टिकते तोपर्यंत तुम्ही करा. तुमच्यात प्रगल्भता येईल, तुमची उपासना अधिक खोल होईल, मग अधिक तुम्ही जास्त लोकसंग्रह करू शकता. पण इथं प्राधान्य कशाला आहे? उपासनेला आहे. तुम्ही उपासना केली नाही की तुमची महंती बुडाली, सिद्धांतच आहे. त्यामुळे नुसता लोकसंग्रह करा आणि फिरा आणि मेंढर गोळा करा, हा अर्थ इथं नाही. उपासना प्रधान आहे. महंत असला पाहिजे, त्याची उपासना प्रधान असली पाहिजे. ती उपासना टिकून जेवढं होईल तेवढं केलं पाहिजे. म्हणून मगाशी जे म्हटलं होतं, महंत सर्वश्रेष्ठ कोणता? की जो सिद्ध आहे, भगवत प्राप्त ज्याला भगवंत झालेला आहे, तो सर्वश्रेष्ठ महंत असतो. कारण का? उपाधी देहबुद्धी ते वाढविते, परी सज्जना केवी बाधू शकेते. देहबुद्धी वाढवणारीच उपाधी आहे. लोकसंग्रह केला की देहबुद्धी वाढणारच आहे, पण ती सज्जनाला कधीही काय करत नाही? बाधू शकत नाही. कारण सज्जन हा अखंड भगवंतामध्ये रममाण झालेला असतो. पण सगळेच काही भगवत प्राप्त संत सिद्ध अवस्थेला गेलेलेच महंत असतात असं नसतं. म्हणून ज्यांनी त्यांनी आपली उपाधी तेवढी वाढवावी जेणेकरून काय होईल की त्याची साधना बिघडणार नाही. काही गलबला काही निवळ ऐसा कंठित जावा काळ, जेणेकरिता विश्रांती वेळ पावेल. आपण अशी पावे, विश्रांतीही मिळाली पाहिजे. काही गलबला म्हणजे लोकांत, लोकसंग्रह, आणि काही निवळ म्हणजे एकांत साधना, शुद्ध साधना, अध्ययन, चिंतन, आत्मोन्नती व्हायला पाहिजे. मग इतरांची उन्नती ना. माझीच उन्नती झाली नाही तर इतरांची उन्नती कशी होईल? म्हणून हे त्यांनी करायचं आहे. ही तारेवरची कसरत आहे बरं. महंती करणं सोपं नाही आहे. फार मोठा अधिकार आहे, तेव्हा महंती करता येते, अन्यथा करता येत नाही. आणि असा महंत कार्य योग्य करतो की नाही हे पाहण्यासाठी त्या महंताची परीक्षा हाही या संघटना निर्मितीमधील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. की ती परीक्षा समर्थ करत असत. आसपासच्या भागातील चाफळ हे प्रधान क्षेत्र होतं त्या काळामध्ये. आसपासच्या भागातील लोकांनी, महंतांनी दर 3 वर्षामध्ये यायचं आणि दूरदेशीच्या म्हणजे विशेष करून उत्तर भारत वगैरे परराज्यामध्ये हे मोगलांच्या वगैरे त्या भागामध्ये जे राहतात दूर काशी वगैरे या भागातील दूरचे लोक, या महंतांनी 11 वर्षामध्ये एकदा यायचं. पण नियम एकच सगळ्यांना, एकदा समर्थांपाशी आला वार्तांकनासाठी, ज्याला मराठीत आपण रिपोर्टिंग असं म्हणतो, साध्यंत सगळं रिपोर्टिंग करायचं. मागच्या वेळेस निरोप घेतला गेला तेव्हापासून आत्ता येण्यापर्यंत काय काय केलंस बाबा तू, किती देशकारण केलंस, किती देवकारण केलंस, हे सर्व समर्थांना सांगावं लागायचं त्याला. आणि असा उल्लेख आहे की समर्थ मोठ्या मोठ्या महंतांना सुद्धा धारेवर धरायचे. कारण तो मोठा महंत आहे म्हणजे त्याच्याकडून कार्यही त्या प्रकारचं व्हायला पाहिजे, त्याची दक्षताही तेवढी असली पाहिजे आणि त्याच्याकडून थोडीही चूक होता कामा नये. कारण ती चूक, नेत्याची चूक फार मोठ्या समुदायाला बाद करून टाकते. समुदाय खराब होऊन जातो नेत्याची एक चूक झाली तर. बघतो आपण देशकारणामध्ये हे झालेलं आहे. अध्यात्मात सगळीकडे बऱ्याच ठिकाणी चालू आहे, झालेलं आहे, सगळ्यांना सगळं माहिती आहे. म्हणून समर्थ त्या महंतावर अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवायचे आणि त्याच्यासाठी कल्याण स्वामींसारखे अत्यंत श्रेष्ठ असे महंतांचे महंत असे कल्याण स्वामींसारखे काही निरीक्षकसुद्धा समर्थांनी ठेवले होते की जे वेगळ्या वेगळ्या मठांमध्ये जाऊन, मठातच जातील असं नाही, आजूबाजूला फिरून एवढे ते तयार होते आणि तरबेज होते की त्यांना सगळ्या गोष्टीची चाहूल लागायची आणि समजायचं की काय चाललंय, कसं चाललेलं आहे. ह्या पद्धतीनं कार्य समर्थांनी करून घेतलं. आणि म्हणून समर्थांची संघटना ही अत्यंत बळकट अशी झाली.
फार मोठं कार्य त्या संघटनेमार्फत देवाचं तर झालंच, पण देशासाठी सुद्धा झालं, स्वराज्य निर्मितीसाठी झालं. ते कसं झालं, काय काय घडलं, हे आपण पुढे येणाऱ्या प्रवचनांमध्ये पाहणार आहोत. सर्व श्रोत्यांना मी विनंती करतो की आज जे काही त्यांनी आपण श्रवण केलं ते अवश्य त्याचं चिंतन करा. पुढील प्रवचनामध्ये पुढचा भाग आपण पाहू. माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.